हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज. मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. नुकताच महाडिस्कॉमद्वारे म्हणजेच महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेडद्वारा ऑफिशियली त्यांच्या वेबसाईटवरती आज 31 तारखेला आपल्याकडे 4 नवीन पोस्टसाठी वेगवेगळ्या नोटिफिकेशन जाहीर झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्याकडे अकाउंट्समध्ये आलेले आहेत, विद्युत सहाय्यक, ग्रॅज्युएट ट्रेनिंग आणि डिप्लोमा ट्रेनिंग यांच्या अशा वेगवेगळ्या 4 नोटिफिकेशन ऑफिशियली रिलीज झालेल्या आहेत. त्यासाठी मी सर्वप्रथम 8/2023 ची जाहिरात म्हणजे काय डिप्लोमा ट्रेनिंग डिस्ट्रीब्युशनसाठी ज्या टोटल इलेक्ट्रिकलसाठी ज्या पोस्ट आहेत 51 पोस्टसाठी मी पूर्णची जाहिरात आहे तुम्हाला इथे दाखवतो आहे आणि त्याचे जे विश्लेषण आहे मी तुम्हाला करून दाखवते. नवीन वर्ष सुरू व्हायच्या आधीच एक चांगली खुशखबरी आहे. यामध्ये किती पोस्ट आहे, कशी आपल्याला अप्लाय करायचे आहे, सगळ्या गोष्टींची मी माहिती तुम्हाला देणार आहोत. बघा, सेशन सुरू करायच्या आधी, हे अपडेट सुरू करायच्या आधी जर तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूजला पहिल्यांदा वॉच करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की येत्या वर्षामध्ये अशाच पद्धतीने जर तुम्ही इलेक्ट्रिकल बॅकग्राऊंडला बिलॉंग करत असाल तर याच पद्धतीने तुम्हाला अपडेट्स मिळतील आणि सेशन्स मिळतील, महत्त्वाची माहिती आणि जी गायडन्स आहे तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळेलच. ठीक आहे, बरेच ठिकाणी आपण ऑल ओव्हर इंडियाला वेगवेगळ्या स्टेट्समध्ये सिलेक्शन दिलेले आहेत आणि त्यामध्ये तुमचंही सुद्धा एक नाव राहू शकतं. म्हणून एक अपडेट जो आहे तुम्हाला मिळणे आवश्यक आहे आणि त्यासाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून कुठलेही अपडेट जे आहे तुम्ही मिस नको करायला. डिप्लोमा ट्रेनिंग डिस्ट्रीब्युशनची जी जाहिरात आहे त्याचा जो कोड आहे 8/2023 साठी सगळ्या गोष्टीची मी माहिती सांगणार आहे. आणि ज्या बऱ्याच विद्यार्थ्यांना हे फेक आहे की करेक्ट आहे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन सुद्धा चेक करू शकतात रिक्रुटमेंट या सेक्शनमध्ये. बघा, इथे 31 डिसेंबर 2023 ला MSCDCL ला आपल्याला डिप्लोमा ट्रेनिंग डिस्ट्रीब्युशन आणि डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग सिव्हिलसाठी पण आलेले आहे. ठीक आहे, त्याचा जो कोड आहे 8/23 आहे. आणि नंतर आपल्याकडे येतोय MSCDCL ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 7/2023 म्हणजे ही आलेली आहे ग्रॅज्युएट ट्रेनिंग डिस्ट्रीब्युशन आणि ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग सिव्हिलसाठी. ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रिकल आणि सिव्हिलसाठी. नंतर येतं विद्युत सहाय्यकसाठी. ठीक आहे, 6/2023 आणि नंतर येतं की 5/2023 जे आपल्याकडे अकाउंटसाठी आहे. ठीक आहे, तर आज सर्वप्रथम जे आहे आपण जे आपल्याकडे नोटिफिकेशन आहे, ठीक आहे, डिप्लोमा स्टुडंटसाठी ही आपण पहिले जाणून घेऊया, त्यानंतर डिस्ट्रीब्युशनसाठी आणि त्याच्यानंतर आपल्याकडे ITI विद्युत सहाय्यकसाठी. ठीक आहे, तर बघा इथे काय दिसते तुम्हाला, ही ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. यामध्ये डेट 29/12/2023 दिलेली ही त्यांची ऑफिशियल डेट राहू शकते. पण मुख्यतः म्हणजे काय की आपल्याला काय गोष्टींची जाणीव करून घ्यायची आहे ती म्हणजे याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे. बघा, आपल्याकडे जी रिक्रुटमेंट मागितलेली आहे ती आहे आपल्याकडे डिप्लोमा ट्रेनिंग सिव्हिल आणि डिस्ट्रीब्युशनसाठी. ठीक आहे, ऑन अ कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस फॉर अ पिरियड ऑफ 1 year म्हणतात आहे. आफ्टर सक्सेसफुल कंप्लीशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑफ डिप्लोमा ट्रेनिंग डिस्ट्रीब्युशन डिप्लोमा ट्रेनिंग सिव्हिल द कॅन्डिडेट विल बी ॲब्सॉर्ब्ड ॲज अ रेग्युलर पोस्ट फॉर अ ज्युनियर इंजिनियर अँड ज्युनियर इंजिनियर सिव्हिल रिस्पेक्टिव्हली फॉर ॲज पर द कंपनीज रूल. हे म्हटलेलं आहे. सर्वप्रथम तुम्हाला कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती 1 वर्षासाठी ठेवणार आहेत, नंतर ते ॲब्सॉर्प्शन करतील ॲज अ फुल टाईम म्हणून. ठीक आहे, तर बघा त्यासाठी टोटल आपल्याकडे ज्या पोस्ट आहेत त्या तुम्ही पाहून घ्या. डिप्लोमा ट्रेनिंग डिस्ट्रीब्युशनसाठी म्हणजे ही झाली पोस्ट इलेक्ट्रिकलसाठी. ठीक आहे, त्यासाठी टोटल नंबर ऑफ पोस्ट आहे 51. ठीक आहे, याच्यामध्ये हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल रिझर्वेशन तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे, बरेच स्टुडंट्सचा क्वेरीज होता की आपल्याकडे SC ST OBC या ठिकाणी डॅश केलेलं, याचा अर्थ काय, याची मी संपूर्ण माहिती तुम्हाला देईल. ठीक आहे, ज्या टोटल नंबर ऑफ पोस्ट आहेत त्या येतात आहे 51. ओके, त्यानंतर आपल्याकडे डिप्लोमा ट्रेनिंग इंजिनियरसाठी जर आपण पाहिलं, डिप्लोमा ट्रेनिंग सिव्हिलसाठी जे आहेत त्या टोटल पोस्ट आहेत 31. ठीक आहे, 31 टोटल पोस्ट आहे आणि त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल रिझर्वेशन तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, तुम्हाला पोस्टला किती कॅटेगरीला किती जागा दिलेल्या आहेत. जर आपण इलेक्ट्रिकल स्टुडंटसाठी बोलतोय तर आपल्याकडे टोटल नंबर ऑफ ज्या रिक्रुटमेंट आहेत त्या 51 आहे. याच्यानुसारच आपण तयारी करूया. ठीक आहे, त्याची काही काळजी करता कामा नये. तर बघा, नंतर गोष्ट आपण काही पाहिली तर याच्यामध्ये जो एज लिमिट आहे, काही ठळक मुद्दे सांगतोय आणि ह्याची जी ऑफिशियल नोटिफिकेशन आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करेल मी. ठीक आहे, किंवा तुम्ही याला वेबसाईटला सुद्धा जाऊन बघू शकता. बघा, पे ग्रुप आणि एज लिमिट म्हटलेलं आहे. एज लिमिट जी आहे, ठीक आहे, ही मात्र महत्त्वाची आहे. 29/12/2023 ला मॅक्सिमम जे तुमचं एज असायला हवं. ठीक आहे, ओपनसाठी म्हणतात आहे. ठीक आहे, हे 30 वर्षासाठी असायला हवं. ठीक आहे, जर तुम्ही डिप्लोमा ट्रेनिंगसाठी अप्लाय करताय तर. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. नंतर आपल्याकडे रिलॅक्सेबल असतात जर तुम्ही EWS कॅटेगरीला आणि बॅकवर्ड क्लासेसला बिलॉंग करता तर. ठीक आहे, एक्स सर्व्हिसमॅनसाठी अप टू 45 इयर्ससाठी ते अप्लाय करू शकतात. स्पोर्ट्स पर्सनला 5 वर्षासाठी दिले आहे. पर्सन विथ डिसॅबिलिटीला 45 इयर्स आहे. ठीक आहे, आणि ऑर्फन्सला पण आपल्याकडे 5 वर्षाचं रिलॅक्सेशन यामध्ये दिलेलं आहे. क्लिअर आहे. ठीक आहे, आणि ॲज पर द याच्यामध्ये एक GRचा पण म्हटलेलं आहे 3/3/2023 ला अप्पर एज लिमिट जी आहे 2 वर्षासाठी जी आहे प्रत्येकांना रिलॅक्सेशन दिलेलं आहे. ठीक आहे, डिपार्टमेंटल कॅन्डिडेटला 57 वर्षाचा आहे. ठीक आहे, जे MSCDCLचे आहेत त्यांनाच फक्त म्हटलेलं आहे. ठीक आहे, हा एक इम्पॉर्टंट पॉईंट होता. नंतर जी पोस्ट आहे पहिली आहे आपल्याकडे डिप्लोमा ट्रेनिंग सिव्हिल डिस्ट्रीब्युशनसाठी, म्हणजे ज्यासाठी जे क्वालिफिकेशन लागतं डिप्लोमा लागतं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला. आता इथे बरेच स्टुडंटना महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी असतात त्या माहिती करून घ्यायच्या असतात की आपल्याकडे
ज्या टोटल पोस्ट आहेत, ठीक आहे, किंवा जे आपण डिप्लोमाला भरतोय तर त्याला क्रायटेरिया काय आहे, कोण कोण अप्लाय करू शकतं आणि कोण अप्लाय नाही करू शकत, मी तुम्हाला सांगतो. बघा इथे काय म्हटलेलं आहे, पहिला पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, अ डिग्री अँड अ डिप्लोमा शुड बी फ्रॉम अ युनिव्हर्सिटी ऑर अ इन्स्टिट्यूट इन इंडिया. सिंपल गोष्ट आहे की एक डिग्री किंवा डिप्लोमा तुमचा इंडियामधून झालेला पाहिजे अंडर द सेंट्रल ॲक्ट किंवा स्टेट ॲक्ट अकॉर्डिंगली. फॉर द पोस्ट ऑफ डिप्लोमा ट्रेनिंग डिस्ट्रीब्युशन आर डिपार्टमेंटल कॅन्डिडेट दॅट इज एम्प्लॉईज ऑफ MSCDCL ओनली possessing a diploma in electrical engineering technology in any discipline other than civil engineering shall be considered under direct recruitment, provided that they will have to appear for a written examination, online test and compete along with the other candidates. हा एक पॉईंट झाला. नंतर महत्त्वाचा पॉईंट होता की 4th नंबरचा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. द कॅन्डिडेट हू अक्वायर क्वालिफिकेशन ऑफ बॅचलर्स इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग और हायर क्वालिफिकेशन विदाउट बीइंग अ डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल सिव्हिल विल नॉट बी कन्सिडर्ड ॲज अ एलिजिबल फॉर अ पोस्ट ऑफ डिप्लोमा ट्रेनिंग डिस्ट्रीब्युशन ऑर सिव्हिल. याचा अर्थ काय, तुमच्याकडे जर डिप्लोमा असेल तरी चालतं, डिप्लोमा प्लस डिग्री असेल तरी चालतं, ठीक आहे. फक्त तुमच्याकडे डिग्री असेल तर नाही चालत. यांनी काय म्हटलेलं आहे, प्री रिक्विजिट काय, ठीक आहे, ज्यांनी BE केलेलं आहे राईट आफ्टर तुमचा डिग्री. आता बघा डिप्लोमा, बरेच स्टुडंट म्हणतात की सर आम्ही डिप्लोमा डिग्री केलेली आहे की डिप्लोमा केलेला आहे, लॅटरल एंट्रीसुद्धा यामध्ये इन्क्लूड होतं, ठीक आहे. याच्यामध्ये जे डिप्लोमा आणि इलेक्ट्रिकल सिव्हिलसाठी म्हटलेलं आहे, फक्त बघा तुमच्यासाठी विल नॉट बी कन्सिडर फॉर एलिजिबल फॉर द पोस्ट फॉर डिप्लोमा ट्रेनिंग डिस्ट्रीब्युशन म्हटलेलं आहे. तुम्हाला एनी हाऊ, ठीक आहे, डिप्लोमा असणे गरजेचं आहे, ठीक आहे. तुम्ही डिप्लोमा असेल तरी चालेल, डिप्लोमा प्लस डिग्री असेल तरी, फक्त डिग्री यामध्ये एलिजिबल नाही. हा सरळ मुद्दा म्हटलेला आहे. मी परत तुम्हाला वाचून दाखवतोय. कॅन्डिडेट हू अक्वायर क्वालिफिकेशन ऑफ बॅचलर्स इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग और अ हायर क्वालिफिकेशन विदाउट बीइंग डिप्लोमा इन अ सिव्हिल और इलेक्ट्रिकल, म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिकल हायर क्वालिफिकेशन चालतं, बॅचलर BE केलेलं आहे, MTech केलेलं आहे, PG झालेलं आहे, तुमचं चालतं, पण तुमच्याकडे हा डिप्लोमा असणं गरजेचं आहे. हा एक महत्त्वाचा पॉईंट जो तुम्ही लक्षात ठेवा. क्लिअर आहे. आणि तुमचा जो फर्स्ट पे आउट राहील एका वर्षांसाठी, ठीक आहे, तो राहील 18,000, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ॲप्सॉर्ब करतील, त्यामध्ये दिलेलं आहे बघा इथे एक सक्सेसफुल ॲप्सॉर्प्शन नंतर म्हटलेलं आहे. कॉन्ट्रॅक्ट पिरियड कंप्लीट झाला की त्याच्यानंतर हा जो स्केल आहे, सॅलरी स्केल, हा तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येतो, ठीक आहे. हा एक महत्त्वाचा पॉईंट झाला, ठीक आहे. डिप्लोमासाठी जी वॅकेन्सीज आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय, ठीक आहे. यामध्ये रिझर्वेशन कोणाला मिळतं आहे हा एक पॉईंट तुम्ही वाचून घ्याल, ठीक आहे. फर्दर डिटेल्स आणि काही क्वेरीज असलं तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा, ठीक आहे. आता याच्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे की आपल्याकडे टेस्टचं स्ट्रक्चर बिलकुल सेम स्ट्रक्चर ठेवलेलं आहे आणि ज्या प्रकारे आपण महाट्रान्सकोसाठी बघतोय, ठीक आहे. त्याच्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज 50 क्वेश्चन 110 मार्क, म्हणजे एका क्वेश्चनला अराउंड 2.2 मार्क्स मिळतात, ठीक आहे. ओके. आणि नंतर येत आहे ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि मराठीमध्ये. तर रिझनिंगचे 40 क्वेश्चन 20 मार्क्ससाठी 0.5चा एक क्वेश्चन येतो आहे, ठीक आहे. हा एक झाला. सेम स्ट्रक्चर आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडला 20 क्वेश्चन आणि मराठी लँग्वेजला 20 क्वेश्चन. याची सर्वांची तुम्हाला ऑलरेडी तयारी करून दिलेली आहे आपल्या वेगवेगळ्या कोर्सेसमधून, ठीक आहे. टोटल क्वेश्चन राहतील 130 क्वेश्चन आणि 150 मिनिट, 1/4 निगेटिव्ह यामध्ये इन्क्लूड केलं जाईल. हा होता आपला मेथडॉलॉजी ऑफ सिलेक्शन, ठीक आहे. ही तुमची पूर्ण एक पेपर राहील. ओके. आता बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, एक अजून पॉईंट आहे, कॅन्डिडेट पॉसेसिंग हायर क्वालिफिकेशन डिग्री और पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन रिस्पेक्टिव्ह फील्ड इन ॲडिशन टू द डिप्लोमा इन इंजिनिअरिंग रिस्पेक्टिव्ह फील्ड विल बी गिव्हन ॲडिशनल मार्क ॲज बिलो. म्हणजे काय म्हटलेलं आहे, जर तुम्ही डिग्री केलेली असेल, ठीक आहे, डिप्लोमावरती तुम्ही डिग्री झालेली असाल तर तुम्हाला ॲडिशनल 2 मार्क मिळतील आणि जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट असाल, ठीक आहे, इलेक्ट्रिकलमध्ये, तर तुम्हाला 3 मार्क हे ॲडिशनल तुम्हाला मिळतील. हे एक पॉईंट मिळा, हा एक पॉईंट लक्षात ठेवा. म्हणजे 2 आणि 3 मार्क तुम्हाला ॲडिशन हे प्रोव्हाइड करण्यात येतील. हा पेपर, या पेपरच्या नुसारच तुमचं सिलेक्शन होणार आहे, हा स्ट्रक्चरनुसार सिलेक्शन होणार आहे. याची संपूर्ण माहिती मी वेळोवेळी देईलच तुम्हाला, ठीक आहे. त्याची काही काळजी करायची गरज नाही. फक्त आज तुम्ही हे जाणून घ्या की काय काय महत्त्वाच्या पॉईंट्स आहेत, ठीक आहे. प्रोसिजर काय राहील अप्लाय करायसाठी ते सगळं त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरतीच प्रोव्हाइड होतील, ठीक आहे. यामध्ये म्हटलेलं आहे mahadiscom.in या वेबसाईटला जाऊन तुम्हाला अप्लाय करायचा, हा एक महत्त्वाचा एक पॉईंट आहे, ठीक आहे. त्यानंतर याची फीज वगैरे मी दाखवतोच आहे, ठीक आहे. मोड ऑफ पेमेंट ऑनलाईन पेमेंट आहे, ठीक आहे. याच्यामध्ये काही डायरेक्शन्स दिले आहे, तुम्ही जो तुम्ही फोटो अपलोड करता किंवा सिग्नेचर अपलोड करता त्यासाठी वगैरे म्हणून, ठीक आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. आता बघा इथे जे टेंटेटिव्ह शेड्यूल दिलेलं आहे, ठीक आहे.
ओपनिंग ऑफ अ सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन्स, यामध्ये बरेच स्टुडंट्सना कन्फ्युजन होत असेल की जानेवारी म्हटलेलं ही कधी होणार. याची जी ऑफिशियल अपडेट आहे ना ती वेबसाईटला येऊन जाईल आणि त्याची मी तुम्हाला अपडेट नक्कीच देईल मात्र. ठीक आहे. ऑनलाईन एक्झामिनेशन कधी होईल? फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये होणार आहे. ठीक आहे. जर आपल्याकडे एक्झामिनेशन जर फॉर्म फिलअप आपल्याकडे 20 जानेवारीपर्यंत झाला किंवा 30 जानेवारीपर्यंत संपत आला, ठीक आहे, तर ही एक्झामिनेशन मार्चच्या स्टार्टिंगला किंवा मिडमध्ये होण्याचे चान्सेस आहेत. जर आपल्याकडे लवकर फॉर्म फिलअप झाले तर फेब्रुवारीच्या एंडमध्ये सुद्धा होऊ शकते. म्हणजे तुमच्याकडे फार कमी वेळ आहे. ठीक आहे. याने टेंटेटिव्ह म्हटलेलं आहे. ठीक आहे. हे वाढू शकतं किंवा कमी होऊ शकतं. कमी तर नाहीच होणार जेणेकरून, पण काय आहे जी तुमची डेट ऑफ एक्झामिनेशन आहे ना, ठीक आहे, ही 2 महिन्यामध्ये या 2 महिन्यापैकी होऊ शकतं. ठीक आहे. आता बघा जानेवारी 2024 म्हटलं ना तर स्टार्टिंग डेट दिली नाही, आपल्याकडे एंडिंग डेट दिलेली आहे. ठीक आहे. तरी आपल्या ऑफिशियल वेबसाईटलाच आपल्याला रिलाय करावं लागेल यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फीस किती आहे? ओपन कॅटेगरी किंवा अप्लाइड अगेन्स्ट आपण ओपनच्या कॅटेगरी थ्रू अप्लाय केले असेल, जरी तुम्ही ओबीसीमध्ये आहात ओपन थ्रू अप्लाय केलेलं आहे तर तुम्हाला 500+ GST पे करावं लागेल. आणि रिझर्व कॅटेगरीसाठी जी फीज आहे ती आहे ₹250 प्लस GST. ठीक आहे. या 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. समजायला ज्या गोष्टी मी तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत त्या समजून सांगितल्या. या नोटिफिकेशनमध्ये अजूनही काही कुठले तुमचे क्वेरीज असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आज ही फक्त आपण नोटिफिकेशन पाहिलेली आहे जी इन्स्टंट नोटिफिकेशन आली होती. ठीक आहे. त्याबद्दल एक जाणून घेतलं की किती पोस्ट आहेत, काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ठीक आहे. आता बघा महत्त्वाच्या काही गोष्टी म्हणजे की जानेवारीमध्ये आपल्याला याचं फॉर्म फिलअप करायचं आहे. याची अपडेट कधी येईल मी तुम्हाला नक्कीच पोस्ट करेल. ऑफिशियल वेबसाईटची कनेक्टेड स्वतःसुद्धा राहायचं आणि किंवा मी जे तुम्हाला अपडेट्स देईल की या तारखेपासून ते या तारखेपर्यंत फॉर्म फिलअप होतील आणि सबमिट होतील ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे. क्लिअर झाला? हा एक पॉईंट महत्त्वाचा होता. आणि याच्यासाठी ज्या टोटल पोस्ट आहेत किंवा जी एलिजिबिलिटी आहे ही मात्र तुम्ही लक्षात घेत चला. क्लिअर आहे? ठीक आहे. तर ही होती आपल्याकडे क्विक अपडेट. ओके. तर बघा सर्वप्रथम सांगतो या आजच्या नोटिफिकेशनला जाऊन, ठीक आहे, कधी एक्झाम होणार आहे, काय होणार आहे, याचा जो काय पॅटर्न राहील, काय पद्धतीने आपल्याला अप्रोच करायचं, सगळ्या गोष्टींची मी अपडेट वारंवार तुम्हाला देईल. त्याची काही काळजी करायची गरज नाही. जर तुम्ही या नोटिफिकेशनला अप्लाय करत असाल, ठीक आहे, या रिक्रुटमेंटला अप्लाय करत असाल तर हा जो नंबर आहे 8/2023 हा मात्र तुम्ही लक्षात ठेवत चला. क्लिअर आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी वेबसाईट आहे यावरती तुम्ही अपडेटेड राहा. दुसरी म्हणजे काय होतील की तुम्हाला जी अपडेट्स येतील की ज्या कधी आपल्याला फॉर्म भरायचा आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला साईटला मिळेल किंवा आपण चॅनलच्या थ्रू तुम्हाला प्रोव्हाइड करेलच. ओके. आणि आपले जे ॲप्लिकेशन्स आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQचं आणि नॉन टेक्निकलचं ॲप्लिकेशन कोचिफाय याच्याशी मात्र तुम्ही कनेक्टेड राहत चला. इन्स्टंट जर तुम्हाला डाऊट्स आणि काही क्वेरीज असतील ना तर आपले दोन्ही टेलिग्रामचे चॅनल कोचिफाय_ऑफिशियल नॉन टेक्निकलसाठी आणि टेक्निकलसाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQs यांचे दोन्ही लिंक जे आहेत मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केले आहे. आजच आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करत चला. त्यामध्ये तुम्हाला जे नोटिफिकेशन आहेत, ठीक आहे, यूट्यूबला येण्याच्या आधीसुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन जे आहेत मी ॲप्लिकेशनला प्रोव्हाइड करत असतो तर त्या तुम्ही मात्र तुम्हाला वारंवार वेळोवेळी ह्या मिळेल. ओके. काही जरी क्वेरी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चाला. याची कशी तयारी करायची, काय पेपर पॅटर्न राहिला, काय याचं प्रिव्हियस इयर पेपर होता, सगळ्या गोष्टींची मी माहिती देईल. मात्र तुम्ही त्याच्यासाठी दोन्ही आपले ॲप्लिकेशन पहिले डाउनलोड करून घेऊन चला. काही क्वेरीज असेल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आपल्या चॅनल कोचिफाय आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQsला इथे तुम्ही क्लिक करून सबस्क्राईब करू शकता. टेलिग्राम चॅनलशी कनेक्टेड राहा जेणेकरून कुठलाही अपडेटचं तुम्ही मिस नाही कराल. आणि जे रिसेंट सेशन पाहण्यासाठी इथे तुम्ही क्लिक करून ते पाहू शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस अपडेट मित्रांनो. आपण भेटूया नवीन आपल्या सेशनमध्ये लवकरच.